धुळ्यात बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरवर फिरले रोड रोलर, वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई। धुळे शहरात अवैध वाहतूक आणि बुलेट धारकांच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले। बुलेटच्या कर्कश आवाजामुळे नागरिक हैराण झाले होते। या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी धुळे पोलिसांनी कंबर कसली असून 12 पत्तर चौकात झालेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेले 56 कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर, 20हून अधिक प्रेशर हॉर्न आणि 50हून जास्त फॅन्सी नंबर प्लेट्स नागरिकांच्या उपस्थितीत रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले। यावेळी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। धुळे शहर वाहतूक विभागाने गेल्या 4 ते 5 दिवसांत एकूण 1612 कारवाया केल्या आहेत। या कारवाईत पेड आणि अनपेड मिळून 9,92,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ही कारवाई शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि नागरिकांना शांततामय वातावरण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून वाहतूक पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे बेकायदेशीरपणे वाहने चालवणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसणार आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी प्रोफेसर डीवायएसपी सागर देशमुख। धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं मागच्या 4-5 दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं एकूण 56 सायलेन्सर्स, त्याचबरोबर 20हून जास्त प्रेशर हॉर्न आणि 50हून जास्त फॅन्सी नंबर प्लेट रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आलेली आहेत। हे जे सायलेन्सर असे होते जे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात किंवा कर्णकर्कश आवाज करतात, त्याच प्रकारे फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारच्या कारवाया नियंत्रण शाखेकडून, वाहतूक नियंत्रण शाखेकडून केल्या जाणार आहेत। याच्याहून अधिक प्रभावीपणे कारवाई केल्या जाणार आहे। मागच्या एकूण 4 ते 5 दिवसामध्ये धुळे शहरामध्ये 1612 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। एकूण पेड आणि अनपेड 9,92,700 रुपयाचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे। तरी मी धुळेकरांना एक विनंती करतो की वाहतूक नियमांचं पालन करावं। अशाच प्रकारे किंवा याच्याहून अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे। आपलं शहर आपण सेफ ठेवूया। धन्यवाद।